सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, जय सेवा। मी कलेक्टर ऑफिसला RTIच्या RTIमध्ये CSR फंडबद्दल माहिती मागितली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मला ते उत्तर मिळालं की संबंधित PIO कडून की आमच्या कार्यालयास माहिती उपलब्ध नाही। माहिती उपलब्ध नाही हे सविस्तर असं दर्शवते की CSRची माहिती ही कुठेतरी लपवल्या जात आहे, नाहीतर CSRची नोंदी ही ठेवत नाही आहे, जेणेकरून हे बंधनकारक असते की CSR समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी असतात आणि अशा बाबतीमध्ये माहिती देण्यास टाळाटाळ करून मला माहितीचं उत्तर दिले की सदर माहिती ही उपलब्ध नाही। ही सविस्तर RTI 2005 अधिनियमाच्या अंतर्गत विरोधामध्ये असल्यानंतरही मी प्रथम अपील अधिकारीकडे दाखल केल्यानंतर असताना मला प्रथम अपील अधिकाऱ्यांनी मला तारीख ही 10 डिसेंबरची दिली। मी अर्धा तास अगोदर 10 डिसेंबरला त्यांच्या जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या दालनामध्ये गेला असता CSR फंडाच्या सुनावणीसाठी, तर तिथे स्वतः जिल्हा खनिकर्म अधिकारी ही गैरहजर होते। अधिकाऱ्यास मी विचारणा केली असता ते मीटिंगला गेले आहेत असे दोन्ही कर्मचारी मला उत्तरं वेगळे देऊन टाळाटाळ करत होते। त्यातल्या त्यात मी त्यांना विचारलं की मला तुम्ही 34 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा मी या दालनामध्ये तुमच्या आलो सुनावणीसाठी आणि स्वतः तुमचे अधिकारी गैरहजर होते, तर तुम्ही मला तुमचं हलचल रजिस्टर दाखवा जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याचं। तर ते देण्यास आणि दाखवण्यास टाळाटाळ केले। मी म्हटलं तुमचं लक्षवेधी असेल किंवा अधिवेशनामध्ये तुम्हाला जाण्यासाठी काही पत्र दिले असेल ऑफिसचं, मला ते पत्र दाखवा म्हणालो, तर त्याबद्दलही त्यांनी टाळाटाळ केले। मी त्यांना सरळ बोललो की तुम्ही RTI 2005ची माहिती ही लपवत आहे आणि ते देण्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करत आहे, जेणेकरून CSR फंड हे आर्थिक वार्षिक वर्षाच्या 2% हे सर्वसामान्य जनतेला हे त्याचा लाभ मिळाला पाहिजे। सर्वसामान्य जनतेला त्याचा निधी उपलब्ध करून सगळ्या संस्थांना जे काही सरकारी संस्था असतील, NGO असतील, त्यामार्फत जे काही जनकल्याण करता येईल त्यासाठी हे CSR निधी हा वापरला गेला जातो। हा 2% प्रॉफिट, नेट प्रॉफिटच्या 2%। तर मला वाटतं की ही कुठेतरी जनहिताची माहिती होती। मी त्या उद्देशानं मी RTI टाकला होता कलेक्टर ऑफिसला, पण मला कलेक्टर ऑफिसमधून एकही पर्सेंटचं मला तिथून उत्तर मिळालेलं नाही, समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। सगळे कर्मचारी अधिकारी हे सगळे टाळाटाळ करत होते, तोंडी उत्तरं देत होते, जेणेकरून प्रशासकीय अधिकारी ही तोंडी उत्तरं न चालता हे कागदावरती चालते आणि त्यांच्या स्पष्ट बोलण्यावरून असं दिसून येते की ती कुठेतरी लपवालपवीचे कामं करत होते। स्वतः मी जेव्हा जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याशी जेव्हा प्रत्यक्षात बोललो, तर मला मीटिंग आली तर काय करू, मला जावं लागलं। लक्षवेधी असते, लक्षवेधीसाठी जावं लागलं असते, पण त्यांना हे नाही समजलं की लक्षवेधी असली तरी एखादी अधिकारी ऑफिसमधून बाहेर जायच्या अगोदर ही हलचल रजिस्टरमध्ये त्याची नोंद करावी लागते। इव्हन पत्र तरी असेल की त्या पत्राचा ते मला तोंडी उत्तर देऊन त्यांचे कर्मचारी हे सहसा टाळताना दिसत होते। फक्त मला इथं असं दिसून आलं की तिथं ठेकेदारांचा नाश्ता हा तिथपर्यंत पोहोचला असता, त्यांचा तो नाश्ता थंडा झाला आणि वरची जी मलाईचे कामं असतात ते मलाईवाल्यांनाच लोकांना तिथं टेबल भेटते, जनसामान्याचा तिथे विचार केला जात नाही। तरी मी सेकंड अपील केलेली आहे, सेकंड अपील मी दाखल करत असून मी PIO जनसामान्य अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मी माझी अपेक्षा व्यक्त करतो।